राष्ट्रीय समाज पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष महादेव जानकर यांनी जानेवारी 2015 ला पहिल्यांदाच आमदार म्हणून विधान परिषदेमध्ये प्रवेश केला। आमदार असताना 3 वर्ष 3 महिने राज्याचे पशुसंवर्धन, दुग्ध विकास व मत्स्य विकास खात्याचे कॅबिनेट मंत्री म्हणून राज्यांमध्ये त्यांनी काम पाहिलं। त्यांना पहिली विधान परिषदेची टर्म ही 3 वर्ष 6 महिन्याची तर दुसरी विधान परिषदेची टर्म ही 6 वर्षाची, एकूण 9 वर्ष 6 महिने विधान परिषदेचे राष्ट्रीय समाज पक्षाचे आमदार म्हणून काम केल्यानंतर आज सभागृहातील त्यांचा शेवटचा दिवस होता। आमदार आणि मंत्री झाल्यानंतर अनेक लोकोपयोगी काम करण्याची भूमिका महादेव जानकर यांनी पार पाडली। राज्यांमधील झालेली प्रथमच ऐतिहासिक दुधाची दरवाढ, त्यामध्ये शासनाच्या वतीने गाईच्या दुधाला प्रति लिटर 5 रुपये अनुदान व पावडर प्रक्रियेसाठी प्रति किलो 50 रुपये अनुदान देण्याचे काम केले। त्यामुळे दुधाचा दर पुढील 5 वर्ष स्थिर राहिला। हा दूरदृष्टीचा निर्णय त्याकाळी घेण्यात आला। फक्त धनगर समाजासाठी राजे यशवंतराव होळकर महामेश योजना सहित धनगर समाजाला आदिवासीच्या 13 योजना लागू करण्याचा निर्णय, 10,000 कोटीची घोषणा, बैलगाडा शर्यती सुरू होण्यासाठी त्यांच्या अध्यक्षतेखालील समितीने दिलेला कोर्टाला पॉझिटिव्ह अहवाल, आदर्श चारा छावणी ऑनलाईन पद्धतीने शेळ्या मेंढ्यांची देशातील पहिली चारा छावणी सुरू करण्याचा निर्णय, पशुसंवर्धन सारखे दुर्लक्षित खाते देशात 1 नंबरला घेऊन जात असताना 700 कोटी बजेट असणारे 12,000 कोटींवर नेऊन ठेवण्याचे काम केल्याबद्दल देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला। 1 रुपयात जनावरांचा विमा, पशुगणना, शेतकऱ्यांच्या बांधावर जनावरांसाठी फिरता दवाखाना, गाडीचा निर्णय, पश्चिम महाराष्ट्रातील दुष्काळी भागाला पाणी मिळण्यासाठी कॅबिनेटमध्ये त्यांनी घेतलेला पुढाकार, साथीच्या धर्तीवर ओबीसींसाठी महाज्योती स्थापना करण्यासाठी पुढाकार, शेतकऱ्यांचा मुलगा उद्योजक व्हावा यासाठी मत्स्य विभागामार्फत केज कल्चर योजना निर्माण करण्याचा निर्णय, सोलापूर विद्यापीठाचे नामांतरण पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विद्यापीठ असे करण्याचा निर्णय असो, अथवा वारकरी आणि ट्रॅफिकचा विचार करून कधी नाही ते आषाढी वारीला सारेच मंत्री एका बसमधून मुख्यमंत्र्यांसहित नेण्याचे काम, असे अनेक निर्णय जे करता येईल ते करण्याचे काम आपल्या या कार्यकाळात करत असताना आज विधान परिषदेचा कार्यकाळ समाप्त झाला आहे।